रूप पाहतालोच रूप
हरी देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती किंवा त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरी जनांसवे भेटीत, हरी जना सवे भेटीत, नहो अंगतंग संग तुटे, ऐशी आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे जिने किंवा तुका म्हणे जगणे, भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. विठ्ठला
देव वसे चित्ते त्यांची घडावी संगती ऐशी आवडते म्हणा देवा पूर्वाभी वासना प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेविकता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्राचे भूषण देहू या गावात राहणारे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा सगळ्यांच्याच स्मरणातला पाठ्यातला आणि मागणी प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगवाणीमधून जगद्गुरु तुकोबाराय अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा यांच्या पुढ्यात यांच्या समोर उभं राहून भगवंताकडे एक प्रकारची मागणी मागतात। मागणी मागत असताना तुकोबाराय देवाकडे मागणी मागत असताना नेमकं काय मागणी मागतात तर तुकोबाराय देवाकडे मागणी मागत असताना संगतीची मागणी मागतात। का संगतीची मागणी मागतात तर संत संग दे संत संग दे, संतांच्या संगतीत दे, संतांची देतच असेल तर संतांची संगत दे। आणि म्हणून तुकोबाराय सांगतात त्या संतांच्या चित्तात देव असतो, देव ज्यांच्या चित्तात वसतो असे संत असतात त्यांची मला संगत घडो। हे भगवंता, हे अखिल कोट ब्रह्मांड नायक आहे पंढरीश परमात्म्या, माझ्या हीच एक जीवाची आवड आहे। देव वसे चित्ते त्यांचे घडावे संगती ऐसे आवडते मना, माझ्या मनाला असं आवडतंय भगवंता माझी वासना तुम्ही पुरी करा। दुसरी मागणी मागत असताना संतांच्या सानिध्यातलीच मागणी मागतात। त्या संतांची
त्या संतांची मला संगत असली घडली पाहिजे. हरिजना सवे भेटे, आणि ती भेट अशी झाली पाहिजे, तात्पुरती नाही. पांडुबाबांनी मला पाहिलं, मी पांडुबाबाला पाहिलं, राम राम ठोकला का पांडुबाबा वेगळा मी वेगळा असं नाही. त्यांची कधीही अंग संग तुटी होणार नाही अशी भेटते. हरे जना सवे भेटे न हो अंग संग तुटी. हे भगवंता मला हेच आवडतायशे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. शेवटी तुकोबरे सांगतात, हे भगवंता माझं जे जगणं आहे, हे जगणं जगण्याचं भलं, माझं जगण्याचं सार्थक जर संत संगतीत गेलं नाही तर मला वाटतं त्या जीवनाला अर्थ नाही. म्हणून तुकोबरे सांगतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. असंच मला आवडतायशे आवडते म्हणा, देवा पूर्वावी वासना. विठ्ठला विठ्ठला अशा प्रकारे या अभंगाचा साधा सोपा, थोडक्यात आणि सरळ असा अर्थ. या अभंगावर आपण आपल्या अल्पशा मतीने, अल्पशा वेळामध्ये सुद्धा मला वाटतं 10 तर नक्कीच वाजले असतील. 10 पेक्षा 5 मिनिटं जास्त झाली असतील. 10 नक्कीच वाजले असतील. 1 तासाच्या अवधीमध्ये आपण जेवढं काही भगवंत मला बुद्धी देतील तेवढा आपण सांगण्याचा प्रयत्न करू. पण त्याआधी जो बुद्धी देणारा परमात्मा आहे, बुद्धी देणारा देव आहे, बुद्धी देणारा भगवंत आहे, त्या भगवंताला एकदा शरण जाऊ. महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रय. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करो प्रथमन मना, पांडुरंग करो प्रथमन मना. चरण श्री गुरुरायांचे. ते नमस्करणे आता तो पिता मानचा पिता लक्ष्मीचा भरता ईसा बोले. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझे
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घे घे माझी बाक जर का मागणी अनेक तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुकाची राखावा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो घडावी संगती ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना पवित्र पावडाशा श्री क्षत्र घनशेत पंचकृषीतील सर्व भाविकांना कळविण्यास आनंद वाटतो की याही वर्षी नवनाथ संप्रदायातील परमपूज्य सद्गुरु पुंजाजी शंकर कांडेकर बाबा निमगावकर देवपूर त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य ईश्वर इंदू भगवती सेवा आश्रम बाफनिहिर त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य लवदासजी महाराज लवदासजी महाराज समीधर माता ब्रह्मविद्य वरिष्ठ वैकुंठवासी रामदास महाराज बागुल हरिभक्त परायण वैकुंठवासी बापू महाराज देवरगावकर व महंत तारामाई बागुल त्याचप्रमाणे हरिभक्त परायण गाडर बाबा घोटविहिरा वज्री बाबा आमलोणकर हरिभक्त परायण लक्ष्मण बाबा हरिभक्त परायण जानू बाबा हरिभक्त परायण सीताराम बाबा हरिभक्त परायण पांडू बाबा हरिभक्त परायण गोपाळ बाबा पळशी यांच्या आशीर्वादाने ईश्व हिंदू भगवती सेवाश्रम बाफनविहीर परमपूजनीय गुरुवर्य लहुदासजी महाराज समीधर माता यांच्या प्रेरणेने हरिभक्त परायण श्री रमेश महाराज गिरेनले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीला अमृत पारायण सोहळा मोठ्या थाटामाटात मोठ्या भक्तिभावात मोठ्या आनंदात साजरा होणारा हा कार्यक्रम आणि कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस किंबहुना शेवटचा दिवस कळसाचा दिवस आणि या कळसाच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व साधक भक्तांच्या सहकार्याने माझ्या सद्गुरूच्या कृपेने रमेश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा माझ्यासारखे एका पामराच्या वाट्यावर आलेले आहे. विठ्ठल 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 आणि अशा प्रकारे ही सेवा माझ्या वाट्यावरती आलेली आहे. या ठिकाणी
काय सांगू, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. माझ्या समोर सर्व गुणीजन, ज्ञानजन, सर्व मंडळी, वरिष्ठ माझ्या समोर बसलेली ही मंडळी, आणि त्यांच्या समोर एक मी तो अल्पमती ही. आणि मग भगवान दत्तात्रेयाने मच्छिंद्रनाथाला सांगितलं, आता तू साधना साध्य कर. मग कुठं साधना साध्य करू, कुठं साधना माझी साध्य होईल, कुठे गेल्यानंतर माझी साधना होईल, हे कोणी शिष्याने गुरुला विचारलं. काय विचारलं, कैवी उद्धार पावे संत जन करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. मला वाटलं बाबाला जमलं नाही, पण तुम्हालाही जमलं नाही. पेटी वाजवूच नको म्हणजे ते भगवानाचे स्वर. हा, विठ्ठल विठ्ठल काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ते तुम्ही सांगा संत जन, माझा उद्धार कशाने होईल. आणि असे तो तुम्ही मला सांगा. मग त्यावेळेला भगवान दत्तात्रेयाने सांगितलं, तू जा आणि मार्कंड पर्वतावर तपाचरण कर. मार्कंड पर्वत, मला अभंगाकडे यायचंय. मार्कंड पर्वतावर जा आणि त्या ठिकाणी तपाचरण कर. त्या ठिकाणी मार्कंड पर्वतावर गेल्यानंतर गुरु मच्छिंद्रनाथाने जगदंबा भवानी देवी मातोश्री सप्तशृंगी मातेचं तपाचरण केलं. त्या ठिकाणी तपाचरण करत असताना, मच्छिंद्रनाथ तपाचरण करत असताना एक दिवस भगवती जगदंबा मच्छिंद्रनाथाच्या स्वप्नात आली आणि सांगितलं, नवनाथातला विषय आहे दादा, नवनाथात सविस्तर तुम्ही वाचून सांगितलं, तुला जर भक्तीची साधना जर पूर्ण करायची असेल तर तू काय कर, त्र्यंबकेश्वरला जा. त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी नावाचा एक पर्वत आहे. तुम्ही कधीतरी गेले असाल त्र्यंबकेश्वरला. ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वताच्या मध्य भागामध्ये, वरती ब्रह्मगिरी आहे, खाली गंगाद्वार आहे, मध्य भागाची ह्या कडा आहे. त्या कडाला 360 कुंड आहेत दादा. किती आहेत? 360 कुंड आहेत. 360 कुंडांच्या जवळ एक शुक्ल नावाचा वेल उगलेला आहे. काही शुक्ल नावाच्या वेली आहेत. मला वाटतं आपले लोक त्याला त्या काजळ घालायला तर कशाचा याला म्हणतात, वायल. वायलाचं नाव शुक्ल वेल असलं पाहिजे. तो शुक्ल नावाची वेल आहे. ती शुक्ल नावाची वेल तोड आणि प्रत्येक कुंडामध्ये त्याचा एक एक तुकडा टाक. नवनाथात विषय आलेला आहे दादा. प्रत्येक कुंडामध्ये एक एक तुकडा टाक. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जा, त्या कुंडातल्या वेलाला जर पालवी फुटली असेल, पानं फुटली असतील, त्या कुंडातलं पाणी देऊन मार्कंड पर्वतावरती वरती शिगरीवरती म्हणे एक वृक्ष आहे. बाबा बरोबर आहे का? आहे का तिथं वृक्ष? मी गेलेला नाही, गेलोय पण अर्ध्याच भागात गेलोय. वरती शिगरीवरती म्हणे एक झाड आहे. नाही का झाड तिथं? त्या काळात असं नवनाथ टायमात लई वर्ष, 5000 वर्ष झाली त्याला. त्या झाडावरती तू त्या ब्रह्मगिरीच्या कुंडावरचं पाणी घाल. प्रत्येक वेळेला पाणी घासील त्यावेळेला एक एक दैवत तुला प्रसन्न होईल. एक वेळा पाणी घालशील त्यावेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल. अशा हजारो फेऱ्या घालतात. देव किती? 33 कोटी. 33 कोटी. कोणाचं म्हणतो तुमचं का? इकडं कोणी सांगितलं? 33 कोटी भरता. कोणी म्हणतो 56 कोटी. भक्ता सांगतात 56 कोटी. पण
कोणी 52 कोटी, कोणी 33 कोटी, जेवढे असतील तेवढे. तेवढ्या मच्छिंद्रनाथाने ब्रह्मगिरी ते सप्तशृंगी फेऱ्या मारल्या. त्यावेळेला मच्छिंद्रनाथाची साधना पूर्ण झाली आणि साधना पूर्ण झाल्यानंतर त्यांना ते एक दैवत प्रसन्न झालं आणि सामरी विद्येवरती कवित्व करण्यासाठी आशीर्वाद दिला. कधी? जेवढ्या फेऱ्या झाल्या असतील प्रत्येक दैवताला एक फेरीला एक दैवत प्रसन्न. जेवढ्या फेऱ्या झाल्या असतील एवढे दैवत प्रसन्न करण्यासाठी एवढ्या फेऱ्या झाल्या, तेव्हा देव प्रसन्न झाले. आम्ही सप्ताह किती दिवसाचा करतोय? 3.5. मागतो काय? मागावं कधी? ज्या वेळेला भक्तीची साधना पूर्ण होईल, आमची भक्तीची पराकाष्ठा ज्या वेळेला होईल, त्यावेळेला भगवंत प्रसन्न होईल आणि मग देवाकडे मागावं. तुकोबारायांच्या बाबतीत असंच. तुकोबारायांची 8 पिढीची परंपरा दादा. 8 पिढ्यांपासून तुकोबारायांची आमच्या वडिलांची मिरासी, आमच्या वडिलांपासून चालत आलेली त्यांची परंपरा. परंतु तुकोबारायांनी ती वारी सोडली नाही. माझ्या बाणी उंटीची वारी केली, मी उंटीच्या वारीला पण जात नाही. फक्त आमची बापाची वारी झाली, माझी वारी झाली नाही. दादा देव प्रसन्न होणार नाही. विठ्ठल. आणि अशा प्रकारे तुकोबारायांना भगवंत 8 पिढ्यांपासून तुकोबारायांची परंपरा चालत आली. तुकोबारायांनी ती परंपरा चालवली आणि ती परंपरा चालवत असताना काय परंपरा तुकोबारायांची होती? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकीची वारी करावी, देवाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान करावं. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन करावं आणि रांगेने सरकत 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 हळू 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 गरुड खांबापर्यंत जावं. गरुड खांबापासून पुढे गेल्यानंतर भगवंताच्या सानिध्यात जावं आणि भगवंताच्या चरणाला मिठी मारावी. देवाला विनंती करावी, भगवंता अरे तुझं दर्शन झालं, एक वेळा दर्शन झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. तुकोबारायांनी काही न मागावं आणि घराची वाट धरावी. आम्ही देवाच्या पाया पडतोय. पंढरपूरला गेल्यावर तर नक्कीच, पण रस्ता चालत असताना पण पाया पडतो. रस्ता चालत असताना गाडीवर प्रकाशदादा तुम्ही असल्यावर देवीच्या देवळाजवळ पाया पडता. पुढे काट्या मारुती जवळ गेल्यावर पाया पडताय. कुठं कुठं पाया पडसाल भरोसा नाही. आणि गप पाया पडायला गप मरत नाही माणूस. काहीतरी सांगतो, हे देवा अरे लेकरा बाळाला, पोरा सोराला, गुरा ढोराला सुख सुख उपाधी. एक पाया पडतो, मागवतो किती भयंकर काही मागून टाकतो. लेकरा बाळाला, पोरा सोराला, गुरा ढोराला, सगळ्यांना सुख सुखोपा दे आणि मलाही काहीतरी काम लाव. मी पण अशी मागणी मागितली होती. मला कामावर निघलो का मला काम दे. अरे काय तुकोबा सांगतात काम नाही झालं पाहिजे, काम नको, मला बाजूला जायचं नाही. आणि अशा प्रकारे प्रत्येक वारी तुकोबाराई करत असताना, वारी करता 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 अगदी तुकोबाराई बऱ्याचशा वाऱ्या झाल्यानंतर तुकोबाराई काही मागत नाही, तुकोबाराई काही घेत नाही, तुकोबाराई काही बोलत नाही. म्हणून काय झालं, तुकोबारायांची अनेक वाऱ्या झाल्यानंतर देवावरती मला वाटतं तुकोबारायांचं कर्ज झालं, वारीचं कर्ज झालं, नाम साधण्याचं कर्ज झालं. आणि मग तो देवाला त्या कर्जाचा भार होऊ लागला. देवाला आता तुकोबारायांच्या नजरेला नजर भिडवता येत नव्हती. ज्या वेळेला तुकोबाराई दर्शनाला यायचे त्यावेळेला देव खाल पाहायचे. खाली कोण पाहून चालतोय? बाजारात गेल्यावर, हसुलात बाजारात गेल्यावर गेल्या वर्षी बस्ता बांधून नेलाय पोऱ्याचा उधारीत. या शेटच्या दुकानावरून गेल्यावर खाली कोण पाहत जातोय? ज्याने मागचा कर्ज फेडला नाही तो, ज्याच्या अंगावर कर्ज असतो तो खाल पाहत जातोय. ज्याच्या अंगावर कर्ज नाही तो पठ्या ताट. देव खाल पाहायचा, तुकोबाराई त्यांच्याकडे पाहायचे. देवाने ठरवलं
चालू वर्षाच्या आषाढी एकादशीला जर तुकोबाराय जर आलेच यदा कदाचित तर त्यांच्या नजरेला नजर भेडवायचं आणि त्यांच्या कर्जातून मुक्त व्हायचं, त्यांच्या कर्जातून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं. आणि देवाने ठरवलं मग तुकोबाराय आलेच आषाढीची वारी. आषाढीच्या वारीला आले, चंद्रभागेवर गेले, आंघोळ केली, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, तुकोबारायांच्या पायरीवरती गेले, पाया पडले रांगेने. त्यावेळेला ती दर्शन धाम नव्हतं बरं का, तुकोबाराय ते दर्शन धाम नव्हतं. अगदी मुक्त मंडपातून तुकोबाराय देवाच्या सानिध्यात गेले, गरुड पारावरती गेले, दोन्ही हात कान हाताने धरले, उड्या मारल्या, देवा काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. टाळी वाजवली आणि भगवंताच्या सानिध्यात गेले. पण त्या दिवशी देव मात्र खाल पाहत नव्हता. देव अगदी तुकोबारायांच्या नजरेला नजर भिडवत होता. तुकोबारायांनी बघितलं आज याची थोडासा चेहरा जरासा वेगळाच दिसतोय, पण याची अवस्था आज वेगळीच झाली जरा. तुकोबारायांनी पण नजरेला नजर भिडवली. तुकोबाराय पाया पडले, चरणावरती मस्तक ठेवले. मस्तक ठेवलं, देवाला विनंती केली, जोडून आकार चरणी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, असो नसो भाव आलो तुझी आठाया, आणि कृपा दृष्टी पाय भाव माझा आहे नाही आहे मला माहित नाही, माझ्याकडे माझ्यावर फक्त तुझी कृपा असू दे, बाकी काही नाही. देवाने हाक मारली, तुकोबाराय थांबा, जाऊ नका, जरा थांबा ना, थोडेसे काही बोलायचंय तुमच्याशी. तुकोबाराय सांगितलं आता काय राहिलं, दर्शन झालं, सगळं काही झालं, भेट झाली, आलिंगन झालं, सगळं काही झालं, आता काय राहिलंय. म्हणजे थांबा, काही बोलायचंय. म्हणजे बोला, काय इच्छा असेल तर बोला, काय मागायचं काय काय बोलायचं असेल माझी तर बोला. म्हणजे तुकोबाराय एवढं करा, तुम्ही प्रत्येक वेळेला येता, गपचूप येता, गपचूप जाता, बरीच लोक येतात, काही ना काही घेऊन जातात, आज काहीतरी घेऊन जा माझ्याकडून. तर म्हणजे तुझ्याकडून घेऊन जाऊ काय, तुझ्याकडे देण्यासारखं तरी आहे काय, तुझ्याकडे मी मागू तरी काय. देवाने सांगितलं अरे तू काही माझ्याकडे माग, तुझ्या मनात इच्छा असेल ती माझ्याकडे माग, तू काही माग, मी आज देण्यासाठी तयार आहे, तू काही माग माझ्याकडे. म्हणजे काही माग म्हणजे तू नेमकं मला देणार काय, काय मागू मी तुझ्याकडं. तर म्हणे तू काही माग, काही माग. देव असा का माग म्हणत होता काही माग, तर तो देण्यासाठी स्वतंत्र होता, देण्यासाठी स्वतंत्र होता. आपण कोणालाही असं सांगू शकणार नाही दादा काही माग, अरे काय मागवतोस त्यात आधी सांगतो. हा सांगतो मी एक गोष्ट मागायची आहे तुझ्याकडे, सांगू का, मागू का. तो म्हणतो आधी काय मागायचं आहे ते सांग. देवाने तसं नाही सांगितलं, तू काही माझ्याकडे माग. का तर देव देण्यासाठी समर्थ होता, स्वतंत्र होता. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आलेली आहे, ती ओवी सांगते, तुझे औंदर्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्र पात्र, कैवल्यासे पवित्र वैर्यासी दिदले, पहा सनकादिकाचे निमाने, सायुज सौरासु केलासी पुतने, विषाच्या स्तनपाने मारवाली, महायागाची सभासदी, देखता त्रिलोक्याची मांदी, कैसा दुर्वाक्य दुर्शब्दी निस्तेजलासी, ऐशिया वैयासी सुपाळा, आपणा पैठाव दिदला गोपाळा, काय कानपाद राजाची आबाळा, ध्रुव पदाचा. आता काय सगळं सांगू का, तुझं औंदर्य एवढं स्वतंत्र आहे तर देताना पात्रतेचा अपात्रतेचा विचार करत नाही. आम्हाला पात्रता लागते, पात्रता तेव्हा देता येते. तुम्ही सरपंच होता ना, झोपडपट्ट्या वाटल्या तेव्हा 18 पेक्षा कमी गुण असतील त्याला झोपडपट्टी, ज्याला जास्त, आता सुकाळ झालाय झोपडपट्ट्यांचा, आता नाही, पण याची आधी पात्रता पाहिली, पात्रता बघितली. देवाचं तसं नाही दादा, देव पात्रतेचा विचार करत नाही. तू काही माग माझ्याकडे मी देण्यासाठी तयार आहे. मग देवाकडे तो काही माग देण्यासाठी एवढा समर्थ आहे का. देव स्वतंत्र आहे, तो समर्थ आहे. तुकोबाराय तुम्ही काही मागा. अगदी तुकोबारायांनी वाण लावून, देवाने वाण लावून ठेवलेली होती, मागल त्याशी पुरे धने. देवाने सांगितलं तुकोबारायांनी असा
पण यांच्या दोघा भावांच्या एका आतड्यात दुसऱ्या आतड्यातला जर एक विजाती आली, कारण हे दोघं एका आतड्यातले राहतात, त्या दोघांच्या एका आतड्यात तिसऱ्या आतड्यातली जर एक आली तर एकत्र मग काय होतं तुम्हाला का सांगते का म्हणते तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा संसार करता सिंगली भाऊ समजतं ना खूप असं नाही बरं का भाऊ म्हणजे सून बाबा बरोबर आहे ना भाऊच ना गुजराती भाषा आहे संसार करता सिंगली भाऊ मग दादल्या विकून आणले गहू तुला म्हणते वेगळं निघालं वेगळं निघून संसार असं जर तुम्ही बसले तर जास्त काळकरी मंडळी असली तर मी आखिरात कीर्तन करते फक्त स्वर नाही बेसूर होईल मात्र आणि म्हणून मन देव हा सजेते हे मन विजेते आहे सजाती विजाती एकत्र येत नाही मग ते एकत्र सजाती विजाती एकत्र आणण्यासाठी एकच असा फक्त काय म्हणू त्याला मांत्रिक आहे एकच असा मांत्रिक आहे का तो मांत्रिक या ह्या दोघांना एकत्र नांदवतोय दोघांना एकत्र नांदवतोय त्याला मला वाटतं एक गाई व्याघ्र एक ठाई झाली असा एक प्रमाण आहे काहीतरी गाय आणि वाघ सुद्धा एकत्र करू शकतात ती शक्ती फक्त एका संतांच्याच संगतीत आहे इतर कुठं ती शक्ती नाही म्हणून आज तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात त्यांची भेटी हरी जरा सवे भेटी हरी संगत द्या संतांच्या संगतीत मी जर सतत कायमचा राहिलो तर संतांच्या संगतीत राहिल्यानंतर वळण लागतं कोणाला वळण लागतं मनाला वळण लागतं संतांच्या संगती मनोमार्ग संतांच्या संगतीत गेल्यानंतर देवा माझ्या मनाला गती मिळेल आणि माझ्या मनाला एकदा का गती मिळाली माझ्या मनाला एकदा ती गती मिळाली की माझं सतत ते मन काय करल तुझं नाव घेईल कोणतं नाव घेईल देवाचं नाव घेईल कोणतं नाव घेईल विठोबा रघुमाई
हरी जनांसवे भेटे नहो अंग संग तुटी. त्या संतांच्या संग जर मला भेटी झाली, त्यांच्या अंग संगाची जर तुटी झाली नाही, तर मी माझं मन सतत भगवंताचं नाम चिंतन करत. आणि एकदा का मनाला भगवंताच्या नामाचा छंद एकदा का लागला रे लागला की मग मात्र मी ते भगवंताचं भजन सदा सर्व काळ करल. सदा सर्व काळ भजन करत असताना मला संतांची कायमची संगत घडल आणि माझं जे जगणं आहे ते कामी लागल. कोणाच्या कामी लागल? अभंगाचं शेवटचं चरण. तू गमाने जीने, तू गमाने जीने, तू गमाने जीने, तू गमाने जीने, तू देवा
रा